प्रकरण 10 भारतातील शेती विभाग डी मराठी सोल्युशन। खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा। प्रश्न पहिला, भारतना अर्थतंत्रमा कृषीનું योगदान वर्णवो। उत्तर, भारतीय अर्थकारणात कृषीचे योगदान खालील प्रमाणे आहे। ते देशात 50% लोकांना रोजगार पुरविते। देशाला एकूण घरगुती उत्पादनात म्हणजेच GDP 17% हिस्सा आहे। भारतातील महत्त्वाची कृषी उत्पादने तांदूळ म्हणजेच भात, गहू, तेलबिया, कापूस, ताग, ऊस, चहा, तंबाखू, बटाटा वगैरे आहे। त्यांच्या निर्यातीतून विदेशी चलन मिळते। शेती वस्तूच्या उत्पादनात जगात भारतात दुसऱ्या स्तरावर आहे। सुती कापड सारखा कागद, तेल या उद्योग आणि खाद्य सारख्या सामग्रीला लागणारी प्रसंस्करण उद्योगांसाठी कच्चा माल पण शेतीतूनच उपलब्ध आहे। अन्न पुरवठा। प्रश्न 2, क्या कारणोसर भारतમાં કૃષિ ક્ષેત્રે પૂરતો વિકાસ સાધી શક્યો નથી? उत्तर, सुपीक मैदाने 12 महिने पिके घेऊ शकतील असे हवामान, जलसिंचन, कुशल आणि मेहनती शेतकरी वगैरेमुळे भारताच्या मोठ्या प्रमाणातील विस्तारात 2 किंवा त्यापेक्षा जास्त पिकांची लागवड करू शकतात। तरीही भारतात शेती क्षेत्रात पूर्ण विकास होऊ शकला नाही। भारतातील शेतकरी एकंदरीत गरीब आणि निरक्षर आहेत। सिंचनाची अपूर्ण सुविधा, अनियमितता आणि अनिश्चित पर्जन्य, जास्त लोकसंख्या, कुटुंबाचा मोठा आकार, लहान आकाराची शेती विस्तार, विविध प्रयोग करण्याविषयी उदासीन प्रवृत्ती, रासायनिक खत, सुधारलेली बियाणे, आधुनिक यंत्रे आणि वैज्ञानिक कृषी पद्धतीचा कमी उपयोग, शिक्षित वर्गांचे शेतीत न जोडणे, तसेच समाजात शेतकरी म्हणून उतरणारा दर्जा वगैरे मुळे जगातील उत्पादनासमोर भारतात उत्पादनात प्रमाण कमी झालेले आहे। प्रश्न 3, કૃષિ ક્ષેત્રે આવેલા ટેકનિકલ અને સંસ્થાગત સુધારણાની શી અસરો થઈ શકે છે? उत्तर, बियाण्यांच्या सुधारलेल्या जाती, रासायनिक खतांचा वाढलेला उपयोग, देशातील शेतकऱ्यांची प्रचंड मेहनत म्हणजेच कष्ट, विद्युत उतरणाची व्यवस्था, सिंचनाच्या सवलतीमुळे कृषी क्षेत्रात उत्पादनात झालेल्या असाधारण वाढीला हरित क्रांती असे म्हणतात। हरित क्रांतीमुळे गहू आणि भाताच्या पिकात विक्रमजनक उत्पादन झालेले आहे। देशात पूर्वी जेथे खाद्य धान्याची कमतरता होती तेथे आज धान्याची पर्याप्त भंडार आहे। धान्याचा बफर स्टॉक मुळे दुष्काळ अथवा कमतरतेच्या स्थितीचा सरळतेने सामना करू शकत असतो। धान्य क्षेत्रात देशाचे स्वावलंबन हे हरित क्रांतीची सीमाचिन्हरूप ऐतिहासिक सिद्धी आहे। प्रश्न 4, શેરડીના પાક માટે કયા સંજોગો જરૂરી છે? તેનું નોંધપાત્ર ઉત્પાદન કરનારા રાજ્યો કે પ્રદેશોના નામ જણાવો। ऊस, शुगर कॅन जमीन, लावाची नद्यांच्या काठी गाळाची सुपीक जमीन, हवामान उष्ण आणि बाष्पयुक्त हवामान, तापमान 21 सेल्सिअस ते 27 सेल्सिअस, पर्जन्य 75 ते 100 सेमी, राज्य उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गुजरात। फरक स्पष्ट करा। प्रश्न 5, तफावत आपो। खरीप पाक आणि रब्बी पाक। खरीप पाक पावसाळ्यात घेण्यात येणारे पीक म्हणजे खरीप पीक, हिवाळ्यात घेण्यात येणारे पीक म्हणजे रब्बी पीक। काळ जून जुलै पासून तर ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत, काळ ऑक्टोबर नोव्हेंबर पासून तर मार्च एप्रिल पर्यंत। भात, मका, ज्वारी, बाजरी, कापूस वगैरे धान्य पीक खरीप पिकाचे उदाहरण आहेत। त्याचप्रमाणे गहू, हरभरे, चणा वगैरे धान्ये रब्बी पिकाचे उदाहरणे आहेत। तीळ, भुईमूग, मठ, मूग वगैरे खरीप पीक आहेत। जव, बाली, राई, अळसी वगैरे रब्बी पिके आहेत। प्रश्न 6, ભારતમાં કઈ કઈ કૃષિ પદ્ધતિઓ પ્રચલિત છે? દરેક વિશે માહિતી આપો અથવા ભારતમાં પ્રવર્તમાન વિવિધ કૃષિ પદ્ધતિઓ વિશે લખો। शेती। उत्तर,
शेतीच्या पद्धती: सजीव शेती, टिकाऊ शेती आणि मिश्र शेती. पहिले, सजीव शेती. ज्याप्रमाणे रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर होत आहे, त्यामुळे रसायनांमुळे नुकसानकारक परिणाम हळूहळू दिसतात. सजीव शेती म्हणजे पिकांच्या पोषणासाठी शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खत आणि पिकांच्या संरक्षणासाठी गौमूत्र, कडुलिंबाचे मिश्रण, ताक वापरण्यात येते. टिकाऊ शेती. या शेतीत जमिनीची सुपीकता दीर्घकाळापर्यंत टिकून राहते. त्यासाठी पिकांची अदलाबदली, पोषणासाठी रसायन खतांचा आवश्यकतेनुसार उपयोग, कीटक आणि निंदक नियंत्रणासाठी जंतुनाशकाच्या बदल्यात जैविक नियंत्रण, जलसंरक्षण वगैरे बाबतीत विशेष घेतात. तिसरे, मिश्र शेती. या शेतीत शेतीच्या बरोबर पशुपालन, कुक्कुट, बदक पालन, मधमाखी आणि मत्स्यपालन सारख्या प्रवृत्ती करण्यात येत असतात. प्रश्न 7. भारतમાં કૃષિ ક્ષેત્રે આવેલા ટેકનિકલ સુધારણાઓ જણાવો. કંઈક 5 મુદ્દા લખવા. उत्तर: सिंचनासाठी शेतकरी पूर्वी विहार, रटारचा उपयोग करत. हे आज सबमर्सिबल, मोनोब्लॉक पंप, सोलर पंप, ठिबक सिंचन, फुवारा पद्धतीचा उपयोग करतो. रासायनिक खते DAP, डायएमोनियम फॉस्फेट, NPK, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश, युरिया तसेच जैविक खते, बायो फर्टिलायझर, प्रवाही जैविक खत, बायोटेक बियाणे वगैरे वापरतात. शेतकरी पीक संरक्षणासाठी जंतुनाशक औषधे आणि जैविक नियंत्रक म्हणजेच बायोकंट्रोलचा उपयोग करतात. सरकारने प्रत्येक जिल्हा केंद्रावर शेतकऱ्यांना प्रशिक्षण केंद्राची स्थापना केलेली आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांना प्रशिक्षण केले जाते. ग्रामीण भागात कृषी संशोधन आणि नवीन तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसार ग्रामसेवकाद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येतो. प्रश्न 8. ભારતમાં કૃષિ ક્ષેત્રે થયેલા સંસ્થાગત સુધારણાઓ જણાવો. કંઈ પણ 5 કે 6 મુદ્દા લખવા. उत्तर: सरकारने जमीनदारी प्रथा रद्द करून शेतकऱ्यांचे शोषण थांबवले. कसेल त्याची जमीन च्या कायद्याद्वारे शेती करणाऱ्याला जमीन मालकीचा खरा हक्क दिलेला आहे. सरकार बियाणे, खते तसेच कीटकनाशक औषधी खरेदी करण्यासाठी सबसिडी आणि आर्थिक मदत करीत असते. प्रधानमंत्री पीक विमा योजनेद्वारे शेतकऱ्यांना शेती पिकांचे विमाकीय संरक्षण पुरविण्यात येते. दुष्काळ अथवा जास्त पर्जन्याने पीक निष्फळ जाते तेव्हा सरकारद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात येते. शेतकऱ्यांच्या शेती उत्पादनाला पोषणक्षम भाव मिळेल त्यासाठी सहकारी मंडळी, खरेदी विक्री संघ, सहकारी धोरणावर गोडाऊन, शीतगृह, परिवहन आणि संदेश व्यवहाराची सुविधा पुरविण्यात येते. प्रश्न 9. नकाशा. डांगर, गहू, बाजरी, ज्वारी, चहा, कॉफी, तंबाखू, भुईमूग, ऊस, कापूस, एरंड, मका, नारळ. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.